पीने वाले तो पी गए पहले भक्ति की। हेलो, पीने वाले तो पी गए पहले भक्ति की, हम क्या पिए रह गया पानी शराब में। हेलो लाऊड करो इसको। म्हणून माई माय म्हणत होती माणसानं कधीच मोठं होऊ नये म्हणे, त्यानं लहान राहावं. मोठं होण्याचा परिणाम हा आहे नाही का? तसं काल कधी माझा लहान भाऊ मनोज ओटांगले यांनी मला गेल्या वर्षी या ठिकाणी या भूमीवरती आमंत्रित केलं होतं. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी इथपर्यंत आलोय. परंतु आज ते नाही, माझं गाणं ऐकायला याची खंत वाटते. तरी परंतु त्यांच्या अनुपस्थित सुद्धा मी त्यांच्या शब्दाला मान देऊन हे गीत आपल्या समोर सादर करत आहोत. सर्व कलावंतांना विनंती करतोय आणि समोर बसलेल्या बाबासाहेबांच्या लेकरांना सुद्धा विनंती करतोय, कार्यक्रम आपलाच आहे. शेवटचं एक दोन गीतं राहिलेली आहे, आमची गोंडाने ताई सुद्धा गायची आहे.
शब्दा पुढे भीमाच्या नवीनच गीत आपल्या समोर गात आहोत. पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या बापदादांनी आमच्या हजारो पिढ्यांनी या वर्ण व्यवस्थेचं ओझं वाहिलं. त्यांना 2 वेळचं खायला सुद्धा भेटलं नाही. फुकटात काम करून पोटभर अन्न सुद्धा खायला दिलं नाही. एवढंच काय तर आम्हाला गावातही राहू दिलं नाही. परंतु भीमाईच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आम्ही गावाच्या बाहेर राहणारी माणसं गावात आलो. आणि आज जे वैभव आहे ते वैभव फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दिलं. तरी परंतु माझ्या समाजातले काही खापरे महार म्हणायचे बाबासाहेब त्यांना. तोच शब्द मला आठवला होता. कारण 1936 ला मुंबई इलाक्यात महार परिषद झाली होती. धर्मांतराची घोषणा झाल्यानंतर ती महार परिषद यासाठी झाली होती की महारांनी यापुढे हिंदूचे कुठलेही सण त्योहार रीती रिवाज पाळायचे नाहीत आणि देवादूताला पूजायचं नाही. हा ठराव 1936 ला मुंबई इलाक्यात झालेल्या महार परिषदेमध्ये बाबासाहेबांनी घेतला आणि उपस्थित जनतेने टाळ्या वाजवून त्या बाबासाहेबाच्या ठरावाला अनुमोदन दिलं. परंतु आमचे खापरे महार मात्र अजूनही जसेच्या तसे इकडे दीक्षाभूमीवर पाहिलं की हजारात आणि तिकडे ताजुद्दीन बाबाच्या दरबारात पाहिलं की हजारात. हे खापऱ्या महार गणपतीत नाचाले पुढं दुर्गादेवी 9 दिवस पैदल चालणारी हे पायात चपला नाही. अरे अरे तुम्ही बाबासाहेबाचा अपमान करता. बाबासाहेबाचा अपमान करत असाल तर तुम्ही मेलेलो बरं. जिवंत राहण्यात काही अर्थ नाही. म्हणून गादीवर गादी सोडून वांगाईवर कोण जाते रे का? गादी जी बाबासाहेबांनी दिली गादी तुला झोपायला, पण त्याच्यावर याला झोप येईना या खापऱ्या महाराला. म्हणून म्हणतोय गादी सोडून वाकईवर कोण जाते रे का? लालचीनं लाल म्हणजे धन जाते रे का? मनोज राजा भीमाने मोती खायला दिले रे तरी थुकल्या थुक्यावर तुझे मन जाते रे का? विजय भारते या बाबासाहेबांच्या लेकराकडनं 100 रुपये मिळाले आणि बाबासाहेबांनी एवढे जेवढे देवळात जातो आणि विनवणी करतो. कोणाला? दगडाला. दगड खोटी बोलतो का? बोलतो दगड? नाही बोलत ना. तरी परंतु आमच्या मराठवाड्यात कित्येक मागाले थोडकलं खाऊन किती मंदिरात गेले म्हणून. मंदिरात गेले म्हणून मरणाचं हांगलं मागायले तरी मागायनं देवळात जाणं सोडलं नाही. फेसबुकले पाहता, व्हॉट्सअपले पाहता, पेपर मध्ये बातम्या येते माग महार देवाच्या देवळात गेले म्हणून ढोरासारखं मारलं तरी खापऱ्या महारालेला जा नाही. म्हणून म्हणतोय अरे बाबासाहेबांनी एवढे दिल्यानंतरही तू त्या दगडाला काय मागायला जात? मला माहित आहे तू काय मागायला जात. काय मागायला जात सांगतो तुम्हाला. अरे सारे काही तुले
भीमान दिले भाऊ सारे काही तुले अरे त्या भीमान दिले तरी दगडाले मागतो ठेवा भूत म्हणतो मंदिरी जातो आणि त्या दगडाचा करतो धावा धावा करून काय म्हणतो अरे त्या दगडाचा करतो धावा गड्याले गाडगड गड्याले गाडगड ढोणाले फळा लवकर येऊ दे देवा गड्याले गाडगण ढुंगणाले फळ लवकर येऊ दे गड्याले गाडगण ढुंगणाले फळ लवकर येऊ दे देवा गड्याला लवकर येऊ दे देवा गड्याला गाडगण ढुंगणाले फळ लवकर येऊ दे देवा गड्याला गाडगण ढुंगणाले फळ लवकर येऊ दे देवा सारं बाबासाहेबांना दिल्यावर दगडाला काय मागत असेल हेच मागत असेल की हे देवा आता मोटरसायकलवर माय मन लागत नाही चांगलं चुंगलं खायला भेटते त्याच्यावर मन लागत नाही मग काय पाहिजे ते पाहिजे गड्याले गाडगण ढुंगणाले फळा बाबासाहेबांचे प्रथम गुरु आहेत देव ही संकल्पना धम्मात नाही म्हणून ती आमच्या बापाला मान्य नाही पण या खापऱ्या महाराला मान्य आहे म्हणून म्हणतोय अरे जात्या विना गवाला मैदा कुणी केलं जात्या विना गवाला मैदा कुणी केलं मेलाच नाही त्याला शैदा कुणी केलं मनोज राजा देवाने जर पृथ्वी निर्माण केली मग प्रश्न असा पडतो देवाला पैदा कोणी केलं पहिलं करवाय का तुला देऊन संधी नामी
गे जयवीन ताई बाबासाहेबाच्या लेखीसाठी रमाईच्या लेखीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्ही काही मैताला आले का कोणाच्या धम्म परिषदेला आलो नाही का मग असं मैताले आल्यासारखं नका ना बसू. शेवट आहे दिवस निघाला आणि मी काय आसाराम बापूचं गाणं थोडी म्हणून राहिलो बाबासाहेबाचं बुद्धाचं गाणं म्हणू लागलो विचारधारेचं गाणं म्हणू लागलो. वाजवा तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या जोरदार. अरे मरगळ झटकून टाका. शेडी मेढी सारखे वागले तर मोदी उद्या तुमचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. बळी बकऱ्याचाच दिले जाते वाघाचा नाही दिला जात. पाहिलं का कुठे वाघाचा बळी दिला म्हणून त्याच्या जवळ उभं नाही राहत कोणी पण बकऱ्यालाच म्हटलं कापल्या जाते म्हणून नका ना बकरे हो बाबासाहेबाच्या वाघ हो. तुला देऊन संधी नाही तुला देऊन संधी नाही काय विमान केले तुला देऊन संधी नाही काय विमान केलं कमी तुला देऊन संधी नाही काय विमान केलं कमी. तुला देऊन संधी नाही काय विमान केलं कमी. तुला पुत्र विचारत नव्हतं तुला पुत्र विचारत नव्हतं तवा भीमराव आला तवा भीमराव आला तवा भीमराव आला तवा भीमराव आला. तुला देऊन संधी नामी काय विमान केलं कमी. तुले पुत्र विचारत नव्हतं तवा भीमराव आला तवा भीमराव आला कामी तवा भीमराव आला कामी तवा भीमराव आला कामी. हे सारं विसरून हे सारं विसरून तू हात पसरून हे सारं विसरून तू हात पसरून हे सारं विसरून तू हात पसरून. गावा दे बेटा जय भीम. भावेश भाऊ हे सारं विसरून तू हात पसरून या सूर्यासमोर लावतो दिवा. सूर्य त्याच्या समोर आम्ही लावतो दिवा. का राजा भोजन का गंगू तेरी. हे सारं विसरून तू हात पसरून या सूर्यासमोर लावतो दिवा. बोट मनवतो न मंदिरी जातो आणि दगडाचा करतो धावा. आणि काय मागतो दगडाला गड्याला गाडगण नाले फळा लवकर येऊ दे. हॅलो दुसरं नाही का दुसरं कडवं. हा खापऱ्या महार मंदिरात जाऊन त्या देवापुढे उभं राहून काय म्हणतो काम करता कंबर मोडू दे काम करता कंबर काम करता कंबर मोडू दे पाटलाच्या माग पडू दे पाटलाच्या माग पडू दे पाटलाच्या माग पडू दे पाटलाच्या माग पडू दे. काम करता कंबर मोडू दे पाटलाच्या मागे पडू दे काम करता कंबर मोडू दे पाटलाच्या
ढोर ओढू दे. मेलेली ढोर ओढू दे, मेलेली ढोर ओढू दे, मेलेली ढोर ओढू दे. कारण याला ती आठवण येते ढोर ओढायची. दोन बाया असतात, आठवडी बाजारात जायचा. एकाचा धंदा असते एका महिलेचा बोंबील वाढल्या मासोड्याचा, एका महिलेचा धंदा असते फुलायचा. आता जी फुलवाली बाई जी आले मेदरला राहते तिच्या गावचा बाजार असते आणि शेजारच्या गावची आले मेदरला येते, तिची शेवटची बस निघून जाते. मग ती फुलवाली बाई म्हणते कशाला आता जाते, माझ्या घरीच थांब. मग ती तिला चांगल्या फुलाच्या खोलीमध्ये अंथरून बिछाना टाकून देते आणि झोपवते. तिला काय केलं, झोपच येईना. कार्तिक दादा फुलवालीच्या घरी या बोंबील मासोळी वालीला झोपच येईना. हिचं मासोळीचं डाळ वर ठेवलं होतं, ही उठली, ते डाळ घेतलं, त्या फुलाच्या खोलीत झोपली होती. डाळ तोंडावर घेऊन झोपली तेव्हा तिला झोप आली. म्हणजे फुलाच्या या शेतीत, बुद्धाच्या शेतीत तुम्हाला आणलं तरी मात्र तुमची ढोरं ओढायची आदत गेलेली नाही. म्हणून तुम्ही काय म्हणता, काम करता कंबर मोडू दे, पाटलाच्या माग पडू दे. पाटलाच्या मागं पडू दे, पाटलाच्या मागं पडू दे, पाटलाच्या मागं पडू दे. कर इच्छा पूर्ण देवा, कर इच्छा पूर्ण देवा, मेलेले ढोर ओढू दे. मेलेली ढोर ओढू दे, मेलेली ढोर ओढू दे, मेलेली ढोर ओढू दे, मेलेली ढोर ओढू दे, मेलेली ढोर ओढू दे. विहार आणि सांची मेसराम सीतेपार यांच्याकडनं पार्टीला 50 रुपये मिळाले. धन्यवाद. मी बोलतोय खरं आहे की खोटं आहे, आवाज येऊ दे एकदा. खरं आहे की खोटं आहे? अरे खापरे मारता ना याच्यात कोणी नाही. तर आपण संख्येने जास्त दिसतो, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदानाची येड असते तेव्हा एकही दिसत नाही. मैदान सफा असते नाही का? तसं नका ना करू. जोपर्यंत तुम्हाला बापाच्या कष्टाची जाणीव होणार नाही तोपर्यंत तुमचा स्वाभिमान जागृत होणार नाही. आणि स्वाभिमान हा कोण्याही दुकानात विकत मिळत नाही. बाबासाहेबांनी जो स्वाभिमान दिला, कोणी जा किराणा दुकानात आणि त्याला म्हणा बाबा हे 50 रुपयाचं स्वाभिमान दे बरं विकत, मिळेल का? नाही मिळणार. म्हणून म्हणतोय स्वाभिमान शिवाय जगू नका. मगाशी एक शेर कोण म्हटलं, आपल्या क्रांती मिळवले, फोकट का पानी में कुछ भी मजा नहीं आता, नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता. मनोज राजा अबे पेट तो कुत्ते भी भरते हैं मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता. म्हणून हजारो दिवस शेळी सारखं जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगा आणि मरा, त्यात पुरुषार्थ आहेत. हे शब्द माझ्या बापाचे आहे, बाबासाहेबाचे. म्हणून म्हणतोय काम करता कंबर मोडू दे, पाटलाच्या मागे पडू दे, कर इच्छा पूर्ण देवा, मेदेने ढोर ओढू दे. मेलेली ढोर ओढू दे, मेलेली ढोर ओढू दे, मेलेली ढोर ओढू दे. दर सोमवारी जत्रा निवारी, 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 दर सोमवारी जत्रा निवारी. तनुजा ताईची मुलगी चारू नाग दिवे या माझ्या ताईकडनं सुद्धा भेट मिळाल. धन्यवाद. टाळ्या वाजून तिचं स्वागत करा. कारण
गाण्याचा शब्द ऐकण्यासारखा आहे. दर रविवारी